ऐकलं पण ते काय झालं म्हणायचं? मी माझ्या एका मित्रावर सिनेमाला गेले होते आणि सिनेमाहून परतताना त्याने मी नसताना ऐकलं की कोणीतरी माझ्या मित्रा पाठीमागून गोळी झाडली. काय झालं कोणत्या माहिती? खून झालाय तुझा इकडं मी बघतो. पण तुम्ही काय घाबरले एवढ्या? नाही हो, उद्या हे सगळं पेपर मध्ये आलं माझी बदनामी होईल. नाही पण कारण माझं नाव दत गवलं जाईल. पोलिसांचं साथी मी माझ्या मागे लागेल. ते बघा पोलीस, तुम्ही कराल का? आपण दोघं सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगा. पाया पडते हो मी तुमच्या. नाही पण निष्कारण आबरूची धिंडोडे निघतील माझी. एक स्त्री आबरूची भीक मागते हो तुमच्याकडे. पत्ता लागला? काही पत्ता लागला नाही. आता कोण तर दिसतंय. होय इकडेच येतात. आपण असं करूया, आपण तिकडून जाऊया. चला माझ्या बरोबर. कोण तुम्ही आणि एवढ्या रात्री कुठं फिरताय? नाही, आम्ही दोघं सिनेमाला गेलो होतो. आणि आता कुठं चाललाय? आता घराकडे. घराकडे? काय कशावर तुम्ही सिनेमालाच गेला होता? हो, तिकीट दाखवू? दाखवा. बर काय हो, तुमचा हात काय एवढा थरथर कापतो? मला वाटतं काहीतरी लपडा आहे. काय लपड? नाही नाही, तसं काही नाही. असं मग तुम्ही दोघं कोण म्हणायचं? नवरा बायको? बोला का काय लपड आहे? लपड? नाही नाही, तसं काही नाही. ते आम्ही दोघं पती पत्नी आहोत. पती पत्नी? गळ्यात बघू. गळ्यात? हा, हे बघा. जोरदार दिसतंय. ते काय बी असू दे. हे बघा, चला माझ्यावर पोलीस स्टेशनवर. तसा तिथं लेखी जबाब द्या. चला. अहो पण आम्ही खरंच सांगतो, ते आम्ही दोघं नवरा बायको आहोत. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघे नवरा बायको? हो हो. तुम्ही दोघे सिनेमाला गेला होता? हो. कुठल्या सिनेमाला? खून पसीना. खून पसीना. खून पसीना. ठीक आहे, तिकीट दोन आहेत. बसा. काय हो, तुमचं नाव काय? नाव हे नवरे. होय. अच्छा अच्छा. म्हणजे नावाला सुद्धा नवरे आहात तर? सगळं नाव सांगा. सगळं नाव हे सख्या हरी. म्हणजे माझं नाव सकाराम, माझ्या बाचं नाव हरिभाऊ आणि आडनाव नवरे. असं होय. आणि यांचं? यांचं काय? बायकोचं नाव घेताना किती लाजताय? काय हो? माझं नाव शालन आणि सखाराम नवरे. होय. अच्छा, तुमचा पत्ता? पत्ता कृष्णकुंज. एक मिनिट. हा सांगा. कृष्णकुंज 777 मीरा कॉलनी. अच्छा. मीरा कॉलनी. मीरा कॉलनी. आता याच्यावर सह्या करायची तुम्ही दोघांनी. कुठे करायचं? इथं खाली. तुमची? हा नाही, जाना जाना. ओके. बरं, एक मिनिट. एक शंका आहे. शंका? तुम्ही दोघे पती पत्नी ना? होय. हो ना. मग तुमची भाषा अशी सोफिस्टिकेटेड आणि तुमची रांगडी कशी काय? रांगड म्हणजे नाही, त्याचं काय आहे, हेही एज्युकेटेड आहेत पण पुरुष ना ह्याला रांगडं बोलणंच आवडतं. काय सांगताय? होय. झक्कास. मग तुमची आमची राज जमली. काय म्हणताय? मला बी रांगडं बोलायला लई आवडते. होय. खरंच. आईला काय रग असते रोज भाषेत. मग उगीच रांगडी भाषा म्हणतात का? नाहीतर आपलं आळणी आळणी. बरं, नमस्कार. बरं, राम राम. राम 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 राम.